काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविती. तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती, तैसे मजे ती सांभाळीत. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा. विठाला 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 विठाला. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा. कीर्तना करता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ वैराग्याचे महामेरू श्री संत तुकोबाराय यांचा संत पर प्रकरणातील अभंग. या अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत की संतांचे उपकार कसे सांगू, काय सांगू. आणि म्हणून संत जे उपकार करतात त्याविषयीचा एक महत्त्वाचा सिद्धांत, अर्थात कोणते उपकार करतात तर मज निरंतर जागविती. नेहमी 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 मला काय देतात, जागृती देतात. आता कोणती जागृती देतात हा विषय पुढचा आहे. आणि म्हणून असे जर उपकार संत करतात तर त्या उपकारातून उतराई व्हायचं कसं याचं स्पष्टीकरण, असं महत्त्वाचं चिंतन जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये केलेलं आहे. तत्पूर्वी ज्या निमित्ताने हा उत्सव आहे, हा सोहळा आहे, तो सोहळा कोणाचा आहे हे अगोदर मी तुम्हाला सांगतो. विठाला 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 विठाला. सोहळा कोणाचा आहे हे कळणं गरजेचं आहे. संत वाङ्मयामध्ये इतके संत काही 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 असे मोठे संत होऊन गेले की आजही वारकरी संप्रदायाला बहुतेक लोकांना माहीत नाही. असं म्हटलं तर काही वावगं होणार नाही. संतांची वैष्णवांची मांदियाळीच आहे. मिळविली मांदी हे दोनच शब्द बरं का. वारकरी संप्रदाय मोठा आहे, संत साहित्य मोठा आहे. संतांनी ज्या ग्रंथाच्या माध्यमातून सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे ते मोठं आहे. ज्यांना सांगितलं ते मोठे आहे का नाही आहे या विचारात मला पडायचं नाही बरं का. श्री गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांपासून तर निळोबारायापर्यंत बरं का, हे सर्व संत सर्वच श्रेष्ठ आहे. नाही आणि शंका करायची पण नसते बरं का. आईवर शंका कधी करायची नाही. येते का लक्षात मी काय म्हणतो ते? नाही करायची आईवर शंका. आपला जो पिता आहे त्या पित्याविषयी कधी शंका करायची नाही. आपली जी आराध्य देवता आहे त्या देवतेविषयी कधी शंका करायची नाही. जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाविषयी कधी शंका करायची नाही. नाही करायची शंका. हो, का करायची नाही याची कारणं वेगळी आहेत बरं का. कशा करता शंका करायची? काही व्यक्तींचा स्वभावच शंकेखोर असतो. यावर मला काही अधिक बोलायचं नाही, तुम्हाला माहिती आहे. हा संत आहेच का, याचा स्वर लागलाच का, तुमचा नाही, याचा ताल कुणीकडे गेला, सांगणाऱ्याचा विषय बरोबर आला का नाही आला. काहींचं आयुष्यच याच्यात जातं. सगळी कीर्तनं ऐकून ऐकून कोणालाच पूर्णत्व देत नाहीत. काहीतरी उणीव काढतातच. कशा करता उणीव काढायची? मी काय बोलतो लक्षात घ्या. काय आपला अधिकार आहे उणीव काढण्याचा?
आपली योग्यता आहे उणीव काढण्याचा? नाही हो, नाही. हो, नाही उणीव काढावी कुणाची, नाही कुणामध्ये कमीपणा पाहायचा, नाही कुणाची कधी निंदा करायची, नाही कुणाचा कधी द्वेष करायचा. बरोबर आहे ना? नाही. पटलं तर माना, नाही तर नका मानू. देवाकडे कोण गेला काय आणि नाही गेला काय, देवाला काही फरक पडत नाही, पण आपल्यावर फरक पडल्याशिवाय कधी मोजमाप केलंय का? ह्यो आला, त्यो आला, त्यो आला. कशाला मोजमाप आहे? देवाकडे गेलात काय आणि नाही गेलात काय, देवाला काही फरक पडत नाही. तसा संत वाङ्मय कुणाला कळलं काय आणि नाही कळलं काय, वाङ्मयावर काही फरक पडत नाही. एक लक्षात घ्या, संतावर काही फरक पडत नाही, पण आपल्यावर फरक पडल्याशिवाय राहत नाही. एवढंच समजून घ्यायचं आहे बरं का. ज्ञानेश्वरी कळली काय आणि नाही कळली काय, ज्ञानेश्वरीला कधी उणेपणा नाही, पण आपल्यात उणेपणा आल्याशिवाय राहणार नाही. किती सांगेल मी तुम्हाला, संत कळले काय आणि नाही कळले काय, आपण आपली काय योग्यता आहे संतांना कळून घेण्याची, समजून घेण्याची. आता समजून घेण्याची हा शब्द फार मोठा आहे. आपण काय समजून घेणार संतांना? मी सांगून गेलो ना, अरे आईला काय समजून घेणार तुम्ही, बापाला काय समजून घेणार, तसं संतांना काय समजून घेणार याचं उत्तर लगेच देतो मी तुम्हाला. हो, समजून घेण्याकरता ज्यांना समजून घ्यायचंय त्यांच्यापेक्षा समजून घेणाऱ्याची योग्यता जास्त लागते. बरोबर आहे ना? हो, मी भोजलिंग काकाचं महत्त्व या निमित्ताने तुम्हाला सांगतोय. हो, साधी गोष्ट नाही बरं का. लक्षात घ्या हो, जे माऊली महाविष्णूचा अवतार आहे, जे ज्ञानोबराया पांडुरंगाचा अवतार आहे, ज्या ज्ञानोबरायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, ज्या माऊलींनी भिंत चालवली, स्त्रीचा पुरुष केला, मेलेलं मढ जिवंत केलं, ज्ञानेश्वरी केली, अमृतानुभव केला, वारकरी संप्रदाय जगत उद्धारा करता जन्माला घातला. पण त्यांचा एक काळ फार वाईट वाटतं बरं. त्यांच्या त्या काळामध्ये साधी सावली पडली तरी विटाळ झाला म्हणून इंद्रायणीत बुड्या मारणारी मंडळी होती. लक्षात घ्या मी काय बोलतो ते. हो, वाद घातला पैठणला ब्रह्मसभेमध्ये, द्या हो आम्हाला शुद्धीपत्र, द्या हो. ते शुद्धीपत्र मिळवण्याकरता, आम्हाला समाजात घेण्याकरता आमच्या माता पित्यांनी तुम्ही जी शिक्षा दिली ती शिक्षा भोगली हो. हो, देहांत प्रायचित्त आमच्या आईबापांनी घेतलं. आता तरी दया करा. हो, आता तरी न्याय द्या. शास्त्राला न्याय देणारे ज्ञानोबराय, माझी भाषा लक्षात घ्या. हो, त्या ज्ञानोबरायांना त्या काळात न्याय देण्याचं हृदय मोठं सुद्धा काही लोकांनी दाखवलं नाही. बघा मी काय बोलतो ते. तसेच आले हो. शेवटी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले तेव्हा श्रेष्ठत्व कळलं. म्हणून मी काल परवाच्या कीर्तनामध्ये सांगून गेलो, संत कळण्याकरता संतच व्हावं लागतं. तू का म्हणे अंगे व्हावे ते आप, म्हणे अंगे व्हावे ते आप, व्हावे ते आप, नाही समजून घेतलं ज्ञानोबरायांना.
नाही कुणी समजून घेतलं. एक काळ तर असा होता, मला पूर्ण चरित्र नाही सांगायचं किंवा तुम्हाला असं वेगळं काही बोलण्याचा माझा अजिबात हेतू नाही. ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधी समोर मी बोलतोय, मला याचं पूर्ण भान आहे. हो, सांगून गेलो. विठाळ झाला म्हणून सचेल स्नान करणारी मंडळी त्यावेळेला होती. हो, अरे साधं पीठ सुद्धा कुणी दिलं नाही. एखाद्याला दया आली, कुणी थोडंसं पीठ झोळीत टाकलं तर ते पीठ परत मातीतून घेता येऊ नये म्हणून सांडवलेलं पीठ परत पायाने इसकटून टाकणारी इसकटलेली मंडळी त्या काळात होती. किती सांगेल मी तुम्हाला, साधं खापर सुद्धा खापरांनी दिलं नाही. माझा शब्द कळतोय का? साधं खापर सुद्धा दिलं नाही अशा परिस्थितीमध्ये, बरं का, नाही हो कुणी. आणि एक लक्षात घ्या, ज्याला कोण नसतं त्याला जो असतो त्याची गणना संतांमध्ये होते, ते हे भोजलिंग काका. हो, ज्याच्या पाठीवरून मायेने कुणी हात फिरवित नाही, त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवणारे ती व्यक्ती नाही, ते संत असतात. हे भोजलिंग काका आहे महाराज. बरं, एक लक्षात घ्या बरं का, नीट ऐका. भोजलिंग काकाने ज्ञानेश्वर महाराजांना, श्री गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांना, सोपान काका मुक्ताई यांना अंगा खांद्यावर खेळवलं. बरोबर आहे ना? कोणाला अंगा खांद्यावर खेळवलं? हा हा, असं सांगतो मी तुम्हाला आता. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार त्या निवृत्तीनाथ महाराजांना, जे पांडुरंगाचा अवतार त्या ज्ञानोबरायांना, सोपान काका मुक्ताई आदिशक्ती सगळं चिंतन मी तुम्हाला सांगतो या निमित्ताने, बरं का. त्यांना अंगा खांद्यावर खेळवलं, किती पुण्य असेल, काय म्हणावं आणि काय सांगावं. आज ज्या ज्ञानोबरायांच्या माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये लाखो लोक, करोडो लोक येतात, ज्या ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी अनुभवली तरी मोक्षाला जातो. बरोबर आहे ना? हो, त्या ज्ञानोबरायांना अंगा खांद्यावर खेळवणं, ती व्यक्ती किती मोठी असेल, साधी आहे का? हा, बघा मी काय बोलतो ते तुम्हाला तुमच्या अनुभवातला सिद्धांत सांगतो. शिष्य मोठा का गुरु मोठा? गुरु मोठा. बरोबर आहे. हा, नाही सांगतायत. कोण म्हणेल शिष्य मोठा, कोण म्हणेल गुरु मोठा, बाप मोठा का बेटा मोठा? सांगतो त्याचं उत्तर तुम्हाला. हा, मुलाच्या दृष्टिकोनातून बाप मोठा आणि बापाच्या दृष्टिकोनातून तुकोबरायांनी सांगितल्याप्रमाणे ऐसा पुत्र व्हावा गुंडा, त्याचा तिही लोकी झेंडा. असा पुत्र ज्यावेळेस पोटाला येईल त्यावेळेस बापाला वाटतं आपला मुलगा मोठा. नीट ऐका. तसा श्री गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज अस्खलित ग्रंथ केला ज्ञानेश्वरी. हो, आणि ज्या वेळेस सगळे हे विशेषात विशेष कार्य केलं त्यावेळेस निश्चितच त्या अगोदरचा सिद्धांत लक्षात घ्या. ज्ञानोबरायांच्या दृष्टीने श्री गुरु श्री निवृत्तीनाथांशिवाय कोणी मोठं नाही. त्या संबंधाच्या ओव्या 18 अध्यायामध्ये आहेत ज्ञानोबरायांच्या दृष्टीने, बरं का. पण ऐका, श्री गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या दृष्टीने ज्ञानोबरायांसारखा मोठा शिष्य मला मिळाला नाही, असे कोणाचे उद्गार आहेत? हा, लक्षात घ्या. श्री गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांचे सांगतोच तुम्हाला मी. माता पित्यांनी देहांत प्रायचित्त घेतला. श्री गैनीनाथांचा बोध प्राप्त झाल्यानंतर ज्या वेळेस श्री गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज आळंदीला आले, सिद्धबेटामध्ये आले, कळलं. लौकिकार्थाने इथं आल्यावर कळलं आणि लक्षार्थाने तिथंच कळलं. हो, एक थेंब नाही डोळ्यामध्ये पाणी आलं. कोणाच्या? श्री गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या. पण ज्ञानोबराय समाधिस्थ होताना, समाधीला जाताना जे कधी रडले नाही, पण ते श्री गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज रडल्याशिवाय राहिले नाही. हो,
मी हे का सांगतोय तुम्हाला? अशा या महान विभूतींना अंगा खांद्यावर खेळवणारे, त्यांना सांभाळणारे. अजून एक तुम्हाला काही मराठवाड्यातल्या पद्धती सांगतो. 50-60 वर्षापूर्वीच्या अभ्यासातून बोलतोय मी हे. त्या काळात एखाद्याने काही समाजात चूक केली तर त्याला बहिष्कृत केलं जातं. आता ती चूक कोणती काय एवढं मला स्पष्टीकरण द्यायचं नाही, तुम्ही समजून घ्या. एखाद्याने चूक केली तर समाजामध्ये, त्या नातेवाईकामध्ये, बरोबर आहे ना, त्याला बहिष्कृत केलं जातं. मग बहिष्काराचे एक, ज्याला बहिष्कृत केलं त्याच्या संबंधीचे जे व्यवहार असतात त्या व्यवहाराचे काही नियम आहेत. ते नियम मी तुम्हाला सांगतो. ज्याला बहिष्कृत केलंय त्याच्याशी गावामध्ये कुणी बोलायचं नाही, बरोबर आहे. तो कुठल्या दुकानात गेला तर त्याला सामान द्यायचं का? चुकतंय माझं? काही जुन्या लोकांच्या लक्षात येईल, बरोबर आहे ना. त्याच्याशी भाषणच करायचं नाही, भावकीने त्याला सोडायचं. पाहुणे रावळे काय समाजाने वाळीत टाकणं म्हणजे काय हो? बहिष्कार. अजून एक तुम्हाला मी सांगतो, अनेक दुःखाचे प्रकार आहेत. एक दारिद्र्याचं दुःख, पापाचं दुःख, जन्ममरणाचं दुःख, हे सगळे दुःख. पण सर्वात मोठं दुःख कोणतं असेल तर ते बहिष्काराचं, बरं का. हे दुःख, बरं का, मी काल परवा सांगून गेलो एक सिद्धांत. अनेक यज्ञाचे प्रकार आहे, पण आमच्या ज्ञानोबरायांनी जो यज्ञ केला तो सहिष्णुतेचा यज्ञ केला. 22 वर्ष समाधी घेईपर्यंत ज्ञानोबरायांनी जेवढं उपभोगलं, म्हणजे सोसलं, उपभोगलं हा शब्द जर आपण मागे घेऊ, जेवढं सहन केलं ज्ञानोबरायांनी, तेवढं ज्ञानोबरायानंतर तेवढं दुःख मला वाटत नाही कोणाच्या वाट्याला आला असेल म्हणून. बरं, हे मी तुम्हाला का सांगतोय? मला भोजलिंग काकाकडे यायचं आहे. बहिष्काराचे नियम सांगत होतो, त्याच्याशी बोलायचं नाही, त्याला दुकानात कोणी सामान द्यायचं नाही, काहीच संबंध ठेवायचा नाही. 750 वर्षापूर्वी आळंदीमध्ये, या अलंकापुरी नगरीमध्ये बहिष्कृत केल्यानंतर बहिष्काराचे सगळे नियम डावलून, सगळ्यांचा विरोध पत्करून केवळ ज्ञानोबरायांना आपलंसं करणारे भोजलिंग काका, बरं का. आणि म्हणून या श्री संत भोजलिंग काकाचा पुण्यतिथी उत्सव सुतार समाजाचे असतील, अजून सगळ्याच समाजाचे असतील, हे सांगून मी अभंगाकडे येतो, बरं का. हा उत्सव हे ज्ञानोबरायांच्या हृदयात आहे हो भोजलिंग काका. कुणाच्या हृदयात असो नसो, कुणी मानो न मानो, आपण संतांच्या हृदयात पाहिजे. जसं आईच्या हृदयात, येते लक्षात, जसं आईच्या हृदयात लेकराशिवाय दुसरं काही नाही, तसं ज्ञानोबरायांच्या हृदयात भोजलिंग काकाशिवाय दुसरं काहीच नाही. जसं पांडुरंगाच्या हृदयात ज्ञानोबरायाशिवाय काहीच नाही. एवढी उदाहरणं दिली मी तुम्हाला. अशा भोजलिंग काकाचा उत्सव सुतार समाजाचे असतील, सगळ्या समाजाचे असतील, आणि या सोहळ्याची मूर्त मेढ रोवणारे वैराग्यमूर्ती वैकुंठवासी जयराम महाराज भोसले यांचे शिष्य वैकुंठवासी नानासाहेब गरुड मोठा उत्सव केला. त्यावेळेस देशाचे मंत्री आले होते, आदरणीय शरदचंद्रजी पवार. मी हे थोडेसे 2-3 वाक्यातल्या आठवणी करून देतोय बरं. ज्ञानोबरायांनाच वाटलं असेल, अरे ज्यांनी अंगा खांद्यावर खेळवलं, ज्यांनी आम्हाला सांभाळलं, त्यांचा उत्सव का होऊ नये. एक तुम्हाला मी सांगतो बरं का, प्रमाण पुष्कळशी आहेत, म्हणायला वेळ नाही. संतांच्या मनात आलं ना मग संपला विषय. तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा, जरी होय राणा रंक त्याचा. असा श्री संत भोजलिंग काकाचा उत्सव, पुण्यतिथी उत्सव, समाधी उत्सव, कोणताही शब्द घ्या, समाधी उत्सव घेऊ आपण, हो बरं का. आणि म्हणून हा जो अभंग आहे ना, काय सांगू आता संतांचे उपकार. हा अभंग कोणाचा आहे? तुकोबारायांचा. नीट ऐका. कोणाविषयी बोलले असतील तुकोबाराय? अर्थात माऊलीविषयी. पण त्या संबंधाने सर्वच संतांनी, शब्द अंडरलाईन करा, सर्वच संतांनी ज्या ज्या पद्धतीने समाजावर उपकार केले
त्या सर्वांनाच हा अभंग किंवा हे प्रमाण लागू पडतं. विठाला 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 विठाला. माऊलींचं वर्णन आहेच, पण त्या संबंधाने तशा दृष्टीने विचार केला तर श्री संत भोजलिंग काकांनी सुद्धा हे एक प्रकारचे उपकारच केलेत ना. हो, जरा लक्षात घ्या मी काय म्हणतो ते. जर भोजलिंग काकांनी ज्ञानोबरायांना सांभाळलं नसतं तर काय झालं असतं. हा एक सिद्धांत. अजून दुसरा सिद्धांत सांगतो मी तुम्हाला. ज्या आदिशक्ती मुक्ताईने 11 अभंग ज्ञानोबरायांकरता जर केले नसते तर ज्ञानोबराय झोपडीतून बाहेर आले नसते. ज्ञानोबरायांचं संपूर्ण जीवन या समाजाला कळण्याकरता कोणाकोणाचं योगदान आहे त्यामध्ये श्री गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज तर आहेच आहे, त्यांचे माता पिता विठ्ठलपंत रुक्मिणी साहेब आहेच आहे, त्या पद्धतीने त्यांचे बंधू श्री सोपान काका आदिशक्ती मुक्ताई या सर्वांचंच योगदान आहे. माऊलींचं जीवन सांगतो बरं का, आणि मी जाणीवपूर्वक बोलतोय. हो, एखादा पदार्थ घडतो ना बरं का, लक्षात येत आहे. एखादा पदार्थ ज्यावेळेस आमच्या माता भगिनी करतात त्यावेळेस नुसती एक वस्तू असून उपयोग नाही. हा बरोबर आहे ना. नुसती भाजी म्हणून बटाटे आणले तर उपयोग नाही. कळत आहे तुम्हाला. याच्यावरही अभंग आहे. हो बरं का. वांग करायचे. आता कोणतं वांग, त्याच्यात प्रकार आहे. आता ते सगळे सांगत नाही मी तुम्हाला. हां हां, पण त्यातलं एक वांग्याच्या भाजीचा प्रकार मी सांगतो तुम्हाला. हां, भरून वांग. आता भरून वांग करायचं म्हणजे काय भरायचं त्याच्यात? मसाला. काय जाऊ द्या. हां, मसाला भरायचा असतो. बरं, तो मसाला कुठून आणायचा? चुकलं तुमचं. दुकानातून नाही आणायचा, वाटून करायचं. हां, त्याच्यात काय काय टाकायचं सगळं ज्ञान आहे. होय, नाराज नाही ना. विठाला 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 विठाला. बरोबर आहे ते. असं बरोबर आहे ना. हां, जरा समजून घ्या. समजतंय का? हां, ते मसाले. बरं, त्यात काय काय टाकायचं सगळं वरुट्या पाट्या वाटायचं. ती वांगी सुद्धा बाजारातून कशी आणायची हे सुद्धा कळलं पाहिजे. नाही तर आणली डोबाड. तसलं जमते का? त्याचं माप आहे. भरून वांगी करायची म्हटलं ती वांग्याचा आकार किती पाहिजे, ती चिरायची कशी का फाकड्या करायच्या. ते त्या बुडापर्यंत 2 इंच 1 इंच जागा सोडून चौकून चिरायची. लय लालही आणायची नाही वांगी आणि लय काळी नाही आणायची. त्याला कोणती वांगी म्हणतात? पाटाळ वांग. अरे वा, माहिती आहे? त्याला काट वांगी म्हणतात. ते काटे सुद्धा चांगले पाहिजेत बरं का. खाताना जिभत रुतला तरी चालेल, पण तशीच लागतात. मग ती वांगी आणून त्याच्यात मसाला वाटून त्याच्यात मीठ किती टाकायचं काय किती टाकायचं ती भरायची. आणि मग काय, आता हे सांगायला मला 3 मिनिटं गेले हो. वारकरी बरोबर आहे ना. हो, 3 मिनिटं गेले. मग करणं काय 3 मिनिटात होईल का? बरं का. येते का लक्षात? अर्जुन महाराज. हो, आता बरोबर आहे ना. मग एवढा पदार्थ करण्याकरता जर एवढा आटापिटा आहे तर एवढं महाराज हे करणं काही सोपं आहे का हो? मग आता जी वांगी चांगली लागतात, काटे वांगी, त्या काट्याचा थोडा त्रास सहन करावा लागेलच ना. कळते का नाही काही? बरोबर आहे ना. गुलाबाचा वास घ्यायचा आहे म्हणल्यावर जरा काटे खाली असतील त्याचा सामना करावाच लागेल की. तसं कसं सगळं आयत्या पिठावरी गोट्या जमते का? मी कशा करता हे बोलतो बरं का. एक पदार्थ करण्याकरता जर एवढे सायास आमच्या माता भगिनीला आहे तर एवढं सगळं करायचं म्हणल्यावर काय साधे सायास असतील का हो? त्या संबंधीच्या ओव्या आहेत, त्या संबंधीचे अभंग आहेत. चला पुढे. आणि म्हणून बरं का, हा उपकाराविषयी मी बोलतोय.
काय सांगू आता संताचे उपकार. घडवण्याकरता सायास आहे, हा, बिघडवण्याकरता काही सायास नाही आहे का? काही सायास? हा, वा, मुलं हुशार आहेत. हा, बिघडवण्याकरता काय सायास आहे का? गंध लावलाय चांगला, बरोबर आहे, सुंदर गंध लावलाय, बिघडवा बरं, नुसतं कपाळावरून हात फिरव, बिघडलं. बिघडवणारे माणसं समाजामध्ये जास्त आहे, पण समन्वय साधणारे माणसं कमी आहे. श्री संत भोजलिंग काका अंतर्ज्ञानी होते, त्यांना माहिती होतं ज्ञानोबारायांच्या हातून विशेषात विशेष असं कार्य घडणार आहे. आणि मी तर असं म्हणेल, माझी भावना आहे, माझी श्रद्धा आहे, हो, भगवंतानी ज्ञानोबारायांना सांभाळण्याकरताच श्री संत भोजलिंग काकाला आळंदीत पाठवलं असेल, हो, आळंदीत ठेवला असेल. हे जीवना आपण म्हणतो हे योगायोग आहे. योगायोगाने काय होत आहे? आता आमचे जुने वारकरी आहेत, ओळखता ना मला? ठीक आहे. योगायोगाने वारी होत असते का? अहो, आयुष्य गेलं ना, योगायोगाने मृदुंग येत असतो का? तुम्ही एवढी सुंदर चाल म्हटली, हात काढा, हा, बरोबर. तुम्ही एवढी सुंदर चाल म्हटली का योगायोगाने येते का? म्हणले आमचं प्रारब्ध आहे. प्रारब्धाने काही होत नाही, माझा विचारसागर पाठ आहे. तुमच्याकरता सांगतो, प्रारब्ध तसं नाही, कर्माने प्रारब्ध काय होतं? तयार होतं. हो, भगवंतानेच पाठवलेलं श्री संत भोजलिंग काकाला. म्हणून संतांचे उपकार मानत असताना यदा कदाचित बरं का असाही सिद्धांत तुकोबरायांच्या हृदयामध्ये असू शकतो. काय सांगू आता संताचे उपकार. श्री संत भोजलिंग काकाने हे उपकार समाजावर केले का संतावर केले? बघा, मी स्पष्ट बोलणारा व्यक्ती आहे. हो, समाजाचं हित ज्यांच्या हृदयामध्ये आहे त्या ज्ञानोबारायांना सांभाळणं म्हणजे साधी गोष्ट नाही. ताटीच्या अभंगाचं चिंतन सांगत असताना समाजाला ज्ञान सांगणं वेगळं, जसा 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 ज्याचा अधिकार असेल तसं तसं त्याला उपदेश करणं वेगळं आणि ज्ञानोबारायांना सांगणं वेगळं. अजून एक तुम्हाला सांगतो हरिभाऊ, 100 मूर्खात राहू शकता. आता जरा बारीक आहे का? 100 मूर्खांना ऍडजस्ट करू शकता, पण एका शहाण्या संग राहून दाखवा, त्याला मी वाघ म्हणेन. कळतं का तुम्हाला काही? म्हणजे कळत नाही असं नाही बरं. मूर्खात राहायला काय लागतंय? मूर्खासारखं झालं झालं. कळतंय का नाही? मी राहून दाखवतो तुम्हाला मूर्खात, तर काही नाही, ते येडं झालं, आपण येडं व्हायचं. आता दुसरी एक म्हणे, पण मागं वळून सांगतो, कुणाला ऐकू येऊ नये म्हणून. तशाला तर होतंय ना, मी तुम्हाला सरळ सांगतोय. 100 मूर्खात राहणं सोपं आहे, हजारो मूर्खात राहणं सोपं आहे, पण एका ज्ञानी माणसासंग राहायला ताकद लागते. स्त्री वर्गामध्ये एकच स्त्री होऊन गेली, ती म्हणजे आदिशक्ती मुक्त आहे. हो, त्यांनीच फक्त सांगितलं ज्ञानोबारायांना, बाकी कुणाची सांगण्याची ताकद नाही. आणि पंढरपूरला दुसरं एक उदाहरण देतो, चाललेला विषय आहे म्हणून. देवाला शिव्या देण्याची शक्ती फक्त एकाच स्त्रीमध्ये, ती म्हणजे श्री संत जनाबाई. काय ताकद पाहिजे, हो, अधिकार लागतो, योग्यता लागते, तशी ताकद तशी शक्ती श्री संत भोजलिंग काकाची होती. आणि म्हणून बरं का, काय सांगू आता, काय उपकार सांगावे. सांभाळल्यानंतर, समाजाने गवगवा केल्यानंतर, समाजाला ज्ञानोबराय कळल्यानंतर, समजल्यानंतर, मग मात्र तिथून पुढचं अमृततुल्य जीवन ज्ञानोबरायांचं जे समाजाला पाहायला मिळालं, त्याला कारणीभूत 2 व्यक्ती आहे माझ्या अभ्यासातून बरं का. एक आदिशक्ती मुक्ताई आणि श्री संत भोजलिंग काका बरं का. आणि म्हणून या दृष्टीने सुद्धा हे अभंग आहेत. काय सांगू आता संताचे उपकार. ह, आता उपकार अपकार मी बरंचसं सांगणार आहे तुम्हाला नियोजित वेळेमध्ये. उपकार्यावर उपकार करायचा एक, येते लक्षात? उपकार्यावर उपकार एक भाग, उपकार्यावर उपकार दुसरा भाग,
आणि अपकार्यावर उपकार हा तिसरा भाग. येथे लक्षात तिकडे अपकार्यावर अपकार. तू तसं वागला, मी असं वागतो. हेच चाललंय जगामध्ये. तू माझ्याकडे डोळे वटारून पाहिलं, मी तुला हाणतो. व्याजासह परत फेड. बरोबर आहे. अपकार्यावर अपकार. काय त्याचं वर्णन करायचंय. हो, आता दुसरा भाग असा आहे बरं का. उपकार्यावर उपकार. नीट ऐका. दुसरा वर्ग असा आहे हरिभाऊ, उपकार्यावर उपकार. म्हणजे तुम्ही आमचं चांगलं केलं तर आम्ही तुमचं चांगलं करू, नाही तर जमना. जमना कळलं का तुम्हाला? कोणत्या जिल्ह्यातली भाषा आहे? हा, नाही कळलं? तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करतो, नाही तर जमना. जमना म्हणजे नांदेडची भाषा. बाकी काय म्हणजे आपण म्हणतो जमत नाही. तुम्ही आम्हाला चांगलं म्हणा, आम्ही तुम्हाला चांगलं म्हणतो. तुम्ही आम्हाला उसने द्या, आम्ही तुम्हाला उसने दे. हे सगळं व्यवहार आहे. उपकार्यावर उपकार त्याचा इथं विशेष नाही. पण लक्षात घ्या, अपकार्यावर सुद्धा उपकार करणारे कोण असतील तर ते फक्त संत. हो, ज्यांनी बहिष्कृत केलं त्यांच्यावर सुद्धा उपकार केले. त्या विसोबांना, त्या विसोबा काकांना सिद्ध बेटामध्ये मुक्ताईने ज्ञानोबा यांच्या पाठीवर जे मांडे भाजले, कसे मांडे भाजतात म्हणून बघायला येणारा विसोबा, त्याला सुद्धा त्या मांड्याचा प्रसाद दिला कुणी? ज्ञानोबारायांनी. मी वावगं बोलत नाही. मग उपकार्यावर काय, अपकार्यावर काय केले? हा, पसायदान तुम्हाला माहिती आहे बरं का. त्या संपूर्ण पसायदानातली एक ओवी, त्याचं पूर्वपद फक्त मी तुम्हाला सांगतो. जे खळांची माता, हे जे खळांची व्यंकटी सांडो, ती उपकार्यावर उपकार आहे का अपकार्यावर उपकार आहे? अहो, अपकार्यावर उपकार आहे. म्हणून अजून तुम्हाला मी सांगतो, हा व्यवहार जो आहे ना बरं का, दुःख कशामुळे प्राप्त होतं? कशामुळे दुःख आहे? संतांच्या संगतीत दुःख आहे का? परमार्थामध्ये दुःख आहे का? तत्वज्ञानामध्ये दुःख आहे का? भक्तीमध्ये दुःख आहे का? भजनामध्ये, कीर्तनामध्ये, वारीमध्ये, उपासनेमध्ये काही दुःख आहे का? अहो, त्याच्यामध्ये काहीच दुःख नाही. यामध्ये दुःख नाही. दुःख कशामध्ये आहे हा एक वेगळा भाग आहे. मला विषयाचा विस्तार करायचा नाही, पण मी जाता जाता तुम्हाला हे सांगतोय. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हे एक ऍडजस्टमेंट आहे. बरोबर आहे ना? वस्ती कर वाटे आला. ही जी नातीगुती आहेत ना, नातीगुती कळतात का? पती पत्नी, भाऊ बहीण, आई मुलगा, बाप मुलगा, भावकी, सोयरे, धायरे, म्यावना, व्याही, विहीन, सगळं चालतं त्याच्यामध्ये. मी तुम्हाला एकच प्रश्न करतो, या जन्मातले सोबती पुढच्या जन्मात राहणार आहेत का? कुणाला गॅरंटी? अहो, आपलीच गॅरंटी नाही. आपली म्हणजे स्वतःची स्वतःला. हाच जन्म पुढचा मिळेल हे सांगता येत नाही. मी काय सांगतोय, वेगवेगळ्या अंगाने सांगतो मी तुम्हाला बरं का. हे नाही, हा सगळा व्यवहार आहे. आणि व्यवहाराविषयी मी काय बोलू? प्रेम मिळवायचं असेल तर व्यवहाराच्या पलीकडे जावं लागतं. एका शब्दात सांगतो मी तुम्हाला. माऊलींनी हरिपाठामध्ये सांगितलेले लटिका व्यवहार. श्री संत भोजलिंग काकांनी जर बहिष्काराचा किंवा बहिष्कृतपणाचे जे काही व्यवहार आहेत ते व्यवहार जर पाहिले असते तर ज्ञानोबरायांवर मायेने हात कसा फिरवला असता? नाही नाही नाही. बरं, हो, म्हणून बरं का, हे जे व्यवहार आहेत, या व्यवहाराचे जे नियम आहेत, त्याच्या पलीकडचे उपकार कोण करतात? संत करतात. बरं, असे उपकार करतात, त्याकरता काही व्यवहारातली उदाहरणं सांगितलेली आहेत. मी प्रमाणाने सांगतो, मी अभंगातून सांगतो तुम्हाला. एखादा म्हणेल आई उपकार करते, चला इथे येऊ आपण, प्रमाण माहिती आहे तुम्हाला. एखादा म्हणेल आई उपकार करते, कोण नाही म्हणत आई उपकार करते ना. अरे, आई शिवाय तर काहीच नाही. पण आता आपण समजून घ्यायचं आहे. हा, अरे तुमचं आमचं मी सांगतच नाही हो.
तुमचं आमचं समाजातलं व्यवहारातलं काय सांगू मी तुम्हाला. पूर्ण अवतार रामकृष्ण. आत्ताच कृष्ण जन्मोत्सव झाला. त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची माता यशोदा ज्या वेळेस यमुनेमध्ये चेंडू गेला, भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांनी यमुनेच्या डोहात उडी टाकली. आकांत गोकुळी विठाला 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 रडू लागले. आकांत पसरला गोकुळामध्ये. सगळे रडू लागले. पेंजानी कुणीतरी सौंगड्याने यशोदेला बातमी दिली. पेंजा सांगना सांगना हरीचा चेंडू. ते सगळं नाही म्हणायचं मला, फक्त दाखवलं तुम्हाला. अहो रडू लागली यशोदा. मागे सर पुढे सर. असं वाटतंय यमुनेच्या डोहात ही उडी टाकते. वेळ कमी आपल्याला. विठाला 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 असं वाटतंय यमुनेच्या डोहात उडी टाकते. बरोबर आहे का? टाकली का? नाही ना. मागे सरे माय मला विठाला 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 मागे सरे माय पाऊला. पाऊली कुणाची आई का धोंड्याची? नाही 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 नाही. अरे देवाची आई जर यमुनेच्या डोहात उडी टाकना. पुढचं नाही मी बोलत तुम्हाला. म्हणून आई उपकार करते. नाही असं नाही. सांभाळते, लहानाचं मोठं करते, शिक्षण देते, प्रॉपर्टी कमवते, घर सगळं 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 करते. पण त्याचा शेवट नाही करू शकत. शेवटी त्याच्याबरोबर जाऊ शकत नाही. म्हणून बरं आता थोडंसं बारीक चिंतन सांगतो. मग असं कसं? अभंग आहे, प्रमाण आहे पुष्कळशी. आता एक प्रमाण मला घ्यावंच लागेल. संत जे उपकार करतात आणि आईबाप जे उपकार करतात त्यातला फरक लक्षात घ्या. केले उपकार दिल आपच्या भया बरोबर आहे. केले उपकार बाप न करी आई आई माया
धर्मे पाया फार गोड आहे बरं. निश्चितच आईला मानायचंय नाही असं नाही. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे, पण आमच्या सांगता इतकं मोठं कोणीच नाही असा भाव ज्या वेळेस आपल्या हृदयामध्ये निर्माण होईल त्याच वेळेस उद्धार आहे. तसा नाही. व्यवहार व्यवहाराच्या ठिकाणी आहे आणि परमार्थ परमार्थाच्या ठिकाणी आहे. म्हणून बरं का, काय जगद्गुरु तुकोबरायांनी असं सांगितलेलं आहे, काय सांगो आता. ज्या शब्दाने सुरुवात केलेली आहे तो शब्द कोणता आहे हे पहिलं लक्षात घ्या. काय सांगता येत नाही असं नाही, पण काय सांगू. विठाला 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 विठाला. सांगता येत नाही असं नाही. पुन्हा सांगतो मी तुम्हाला, नीट ऐका. सांगता येत नाही असं नाही, पण सांगता येत नाही याचा अर्थ कळतो का तुम्हाला? सांगतो ना मी तुम्हाला, कळत नाही असं मी उर्मिटपणाने बोलतो असं नाही, पण काय हा शब्द पहिला लक्षात घ्या. 9 सर्वनाम आहेत बरं का. किती सर्वनाम आहे? 9 सर्वनाम आहे. त्यापैकी आता कोणतं कोणतं सर्वनाम हे मला सांगायचं नाही, पण काय हे सर्वनाम बरं का, काय हे सर्वनाम, ह्या सर्वनामाने वेगवेगळे अर्थ प्रश्नार्थक सर्वनामामध्ये येतात. ते वेगवेगळे अर्थ कसे घ्यायचे हे पहिलं तुम्हाला मी सांगतो. हो, चाललेला विषय जो आहे, इथे लक्षात उत्तर देतोय मी तुम्हाला. चाललेला विषय जो आहे त्यावरून काय ह्या प्रश्नार्थक सर्वनामाचं चिंतन ठरवायचे. आता चाललेला विषय काय आहे? संतांचे उपकार काय सांगायचे. म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. माझा निराकार जागवी, माझा निराकार जागवी. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. उपकाराचे अनेक भाग आहेत. बघा मी काय बोलतो ते ऐका. उपकाराचे अनेक भाग आहेत, अनेक सिद्धांत आहेत. हो, कशाचे उपकार? कोणी पैसा दिला, येते का लक्षात? कोणी पैसा दिला त्याचे उपकार. कोणी आळंदीची वाट दाखवली, म्हणले यांनी आम्हाला आळंदीत आणून सोडलं, त्याचे उपकार. ज्यांनी धर्मशाळेत जागा दिली, हा आता ते बघून घ्या तुम्ही, रवा हुशार आहात तुम्ही. हा, ज्यांनी जागा घ्यायला मदत केली, हा, कुणी आमची भांडणं मिटवली, कुणी आम्हाला जेवायला बसल्यानंतर जरा बरोबर वाढलं. किती सांगू मी तुम्हाला, मोठा ग्रंथच तयार होईल.
याचे उपकार, त्याचे उपकार, त्याचे उपकार, पुढे चला, आईचे उपकार, बापाचे उपकार. काही ना उपकार याचा अर्थ काय? उपकार. उपकार याचा अर्थ त्याला सहकार्य करणं, त्याला काहीतरी देणं, त्याच्या सुखदुःखात सहभागी होणं, याचं नाव ढोबळ ढोबळ अर्थ सांगतो उपकार. बरोबर आहे ना? हां. आता लय सुस्त आहे, पण परत पुढच्या कीर्तनामध्ये पाहू कधीतरी. हां, हे उपकार, ते उपकार, ते आहेत ते उपकार नाही असं नाही. अहो, काय उपकाराची भाषा आहे कुटुंब व्यवस्थेमध्ये, ऐकून डोळ्यात पाणी येतं. हो, मुलगा मोठा झाल्यानंतर, शिकवल्यानंतर, लग्न करून दिल्यानंतर, त्याला सगळं व्यवस्थिशीर करून दिल्यानंतर यदा कदाचित वैतागापोटी आईबाप म्हटले, अरे बाबा तुला आम्ही लहानाचं मोठं केलं, शिकवलं, लग्न करून दिलं, घर बांधून दिलं, सगळं काही तुझ्यासाठी करून दिलं रे. हां, आता त्यांनी आपलं गप बसावं ना. ठीक आहे बाबा, काही हरकत नाही. मग केलं म्हणून काय उपकार झाले? तुमचं ते कामच आहे. मी हे तुम्हाला का सांगतो हे माहिती आहे तुम्हाला, पण मी का सांगतोय लक्षात घ्या. हो, बरं का, इथे लक्षात, हे तुमचं कामच आहे. आता तो काय म्हणतो तो जाऊ द्या. मग याला उपकार म्हणायचे का? मग समजून घ्या, जे सगळं केलं त्याला उपकार म्हणायचे का? वा, अशी श्रुती पाहिजे. त्याला उपकार नाही म्हणत, ते आई वडिलाचं काय कर्तव्य आहे. मी समजून सांगतोय तुम्हाला, ते आई वडिलाचं काय आहे, कर्तव्य आहे. मग संत जे उपकार करतात या समाजावर, अधिकार तैसा दावीला मार्ग, किंवा जशी ज्याची योग्यता असेल तसं तसं त्याला सांगतात. हे संतांचं कर्तव्य आहे का उपकार आहे? वा, हे संतांचं कर्तव्य नाही. समाजामध्ये ज्ञानी पुरुषाला किंवा संतांना त्याच्या उपकाराची जाणीव करून द्यायच्या भानगडीत कोणी पडायचं नाही. आई बापाला जाणीव करून देऊ शकता. बघा मी काय बोलतो ते. आई बापाला जाणीव करून देऊ शकता, आईबाप मुलाला जाणीव करून देऊ शकतात, मित्र मित्राला जाणीव करून देऊ शकतात, पती पत्नीला जाणीव करून देऊ शकतो, पत्नी पतीला जाणीव करून देऊ शकते, भाऊ, सगळं घ्या लक्षात. पण संतांना उपकाराची भाषा आणि कर्तव्याची भाषा कुणी शिकवण्याच्या भानगडीत पडू नये. संत जे करतात ते व्यवहार म्हणून करत नाही, संत जे करतात ते उपकार म्हणून करतात. हा फरक आहे हो. आणि हा फरक समजावा म्हणून काय सांगू आता संताचे उपकार. बघा सिद्धांत सांगतो मी तुम्हाला. तुकोबरायांनी जो सांगितलाय तो. कोणते उपकार करतात? माझा निरंतर जागवी, माझा निरंतर जागवी, साधे उपकार आहेत का? अर्थ तुम्हाला माहिती आहे ना. मजा निरंतर जागविती या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये दोन सर्वनाम आलेली आहेत. एक काय आणि मज. काय हे सर्वनाम कोणाला आहे आणि मज हे सर्वनाम कोणाला आहे या अभंगातलंच सांगतोय तुम्हाला. नीट लक्षात घ्या. काय सांगू आता हे प्रश्नार्थक सर्वनाम अर्थात विश्वसंत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत ज्ञानोबाराय यांना. आणि मज जागविती, मज हे आत्मवाचक सर्वनाम कोणाला आहे? समाजाविषयी तर सांगत नाही जगद्गुरु तुकोबराय, मला जागवतात, स्वतःविषयी बोलतायत बरं का. मज निरंतर जागविती. हो, आता तुकोबर जे जगाला जागवतात, हा बरं का, जे जगाला जागवतात त्यांना जागवण्याचं काम ज्ञानोबरायांनी केलं असं मी बोलत नाही, तुकोबराय बोलतात. हा, मी भानावर राहून बोलतोय.
मला माहिती आहे कमेंट वेगवेगळ्या येतात. आपण नीट बोलल्यावर कशाला कमेंट येतील, एवढंच बोलतो त्या विषयावर, आहे का नाही. माझं निरंतर तुकोबराय सांगतात, मला जागवतात. मग कसं तुकोबरायांना जागवलं हा विषय आपण थोडासा बाजूला ठेवू, कारण तेवढी सांगण्याची योग्यता माझी नाही. काही विषय हे योग्यतेअभावी सोडून द्यावे लागतात. हो, फार सखोल आहे संत साहित्य. सिद्धांत फार कठीण आहे, अर्थभरित आहे. समुद्रावनी सखोल अर्थभरित ज्ञानोबरायांची भाषा आहे, ओवी आहे. तुकोबरायांना जे जागवणं आहे ते कसं, आणि थोडंसं वेगळा विषय आपण समजून घेऊ. कसं जागवतात संत. जागवणारे तसे जगात पुष्कळ आहे. वर माया. अरे वा, बरोबर आहे. तसं जागवणं का आहे, त्यालाही किंमत. बरं जाऊ द्या, लक्ष द्या, मी तुम्हाला सहज बोलतो तुमच्याशी. जागवणाऱ्याला एक आणि ज्याला जागवायचं त्याला, यापैकी कोणाला जाग राहावं लागतं. सरळ आहे. ज्याला जागवायचंय दुसऱ्याला त्याला स्वतःला जाग राहावं लागतं. बरोबर आहे ना. मग आता समाजाला जाग करायचंय एक, साधकाला जाग करायचंय दोन, भक्ताला जाग करायचे, असे कितीतरी सिद्धांत आहे. मग हो, काय सांगू मी तुम्हाला. एक घरातलं तुमच्या उदाहरण सांगतो. 5 वर्षाचा मुलगा असेल, 7 वर्षाचा, 8-10 वर्षाचे मुलं मुली शाळेत जातात. बरोबर आहे. गाडी येते न्यायला. आता सगळी सोय झाली. तुम्हालाही समजायचं, पण इकडं सिटीमध्ये बरोबर आहे ना, गाडी येते ना स्कूलची लहान लहान मुलांना. बरं, आता त्या मुलांना काही कळतंय, त्यांना उठवावं लागतं, आंघोळ घालावी लागते, त्यांचं नीटनेटकं करून द्यावं लागतं. मग आता त्यांना उठवण्याकरता घरात जागं राहावं लागतं. बरं, कोणाला जागं राहावं लागतं हाही मोठा प्रश्न आहे. आता ते कीर्तनच सांगण्यासारखं नाही, पण तुमच्या घरातले तुम्हाला अनुभव आहे ना. तुमच्या घरातल्या नातवांना किंवा नातींना कोण सांभाळतं. त्या शब्दावरूनच लक्षात घ्या, आई नाही त्यांची. अनुभवातलं सांगितल्यानंतर पटल्याशिवाय राहत नाही. मग जागं राहावं लागतं. पण जागं राहणं एवढं सोपं आहे का. नाही ना. अनेक प्रकारचे विषय बाजूला करावे लागतात ज्याला जागं राहायचंय त्याला. माझा मुद्दा लक्षात घ्या. ज्याला जागं राहायचंय त्याला अनेक विषय म्हणजे व्यवहार असा त्याचा अर्थ घ्या, बाजूला करावे लागतात. तसा जाग करण्याकरता संतांनी कशा कशाचा त्याग केला हा वेगळा विषय आहे. त्याचे सिद्धांत आहे, तसे अभंग आहे, तशा ओव्या आहेत. कसे जागे राहिले संत. सानिशा पश्यतो मुने, हे गीतेमध्ये एक श्लोक आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने संत जागवण्याकरता जागे राहतात. तसं ज्ञानोबराय कसे जागे राहिले हे मी तुम्हाला सांगतो. आता सिद्धांत सांगतो. एखादा म्हणले ज्ञानोबराय पहिलेच जागे होते. आता ते आम्हालाही कळतंय. ज्ञानोबराय ज्ञानी होते, आम्हालाही माहिती आहे. त्याचं उत्तर काय नीट आहे का. ज्ञानोबराय कसे जागे राहिले मी सांगतो तुम्हाला. मुक्त महात्म्य असताना, अवतारी संत असताना, कुठलाही कर्म कर्तव्य त्यांच्या जीवनामध्ये शिल्लक राहिलेलं नसताना, मनोनी ज्ञानी या पुरखा कृत्य करू सरले देखा, ऐसा अनाथाचा सखा बोलेला तो. ज्ञानी भक्ताचं विश्लेषण आहे. चौथ्याचे ठाई. काहीही बाकी कर्म कर्तव्य शिल्लक राहिलेलं नसताना केवळ उपकारासाठी संत काय राहिले, जागे राहिले. आता इथपर्यंत आलो आपण. मग कसं जागवतात. एकदा नाही, दोनदा नाही, निरंतर जागविती. जागवणे म्हणजे सर्वात महत्वाचा सिद्धांत सांगतो ज्ञान देणे.
हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा एक मुद्दा आहे, भागलिया मज वाहतील कडिये, भागलिया मज वाहतील कडिये, आणि जोडे सर्व सुख, जागवणच आहे ना. भागलिया मज वाहतील कडिये, त्यांची आणि जोडे सर्व सुख. म्हणून तुकोबराय सांगतात, स्वतःविषयी बोलतायत, मज निरंतर जागविते. ज्यांनी 4092 अभंग केले, ज्या जगद्गुरु तुकोबरायांनी, त्यांना कसं जागवलं असं ज्ञानोबरायांनी. हा सुद्धा सिद्धांत, हा सुद्धा चिंतनाचा विषय आहे. म्हणून मी एवढंच म्हणेल, खूप मोठा सिद्धांत आहे, खूप मोठं चिंतन आहे, पण एवढं प्रमाण सांगून पुढे चालतो. तो का म्हणे, नेनो युक्तीची ते खोली, किंवा युक्तीची या खोली, मनोनी ठेविली पाय डोई. जागवतात, निरंतर जागवतात, कशा पद्धतीने जागवतात वगैरे वगैरे. मग अशा संतांना उतराई होण्याकरता काय देणार, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, 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 द्यावे त्यासी व्हावे उतराई. जीव थोडा देवी कहा, जीव थोडा द्यावे त्यासी व्हावे उतराई, द्यावे त्यासी व्हावे उतराई. जीव थोडा जीव काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. काय द्यावं त्यांना, काय देणार, हा काय देणार, 500 रुपये. ते आल्यावर पायावर 500 रुपये ठेवतात. ओ म्हणले, ठेवण्याविषयी माझं काही मत नाही, मी सांगतो त्याचं शास्त्रीय चिंतन तुम्हाला पुराणातलं. नाही देता येत काय, आणि तसंच जर मागितलं तर देता येईल का नाही येईल हा प्रश्न आहे. हो सांगू उदाहरण, काय देणार, महाभारतातलं उदाहरण आहे, फक्त आठवण करून देतो.
गुरु द्रोणाचार्यांनी, आता त्यांचे शिष्य भरपूर होते, अर्जुन असेल, भीम असेल, नकुल असेल, सहदेव असेल, दुर्योधन, कौरव, जे कोणी शिष्य असतील ते. गुरु द्रोणाचार्यांचा एकच शिष्य की त्याचं उदाहरण आज सुद्धा सांगितलं जातं. मागितली गुरुदक्षिणा. गुरु द्रोणाचार्यांनी मागितली दक्षिणा. काय मागितलं? एकलव्याला म्हणले अंगठा दे. बरोबर आहे, अंगठा दे. आता जर अंगठा मागितला असता तर अंगठा दाखवला असता. अरे जो ज्ञान सांगतो त्याला काय देणार? जो आत्मबोधाची प्राप्ती करून देतो त्याला काय देणार? आपलं आयुष्य जो उज्ज्वल करून देतो त्याला काय देणार? बरोबर आहे ना? नाही देतायत. काय तुकोबरायांचे शब्द प्रयोग आहे? ठेविता पायी जीव थोडा. हो, एवढंच करतो म्हणले आम्ही. हो, एक लक्षात घ्या, जीवनामध्ये कृतज्ञ नाही होता आलं तरी चालेल, पण कृतज्ञ नाही झालं पाहिजे. हो, जो कृतज्ञ होतो ना, हो, त्याच्या जीवनाचं मी सांगत नाही तुम्हाला, कधीच कृतज्ञ व्हायचं नाही. काही द्या नाही तर नका देऊ, पण जो आपल्याला सांभाळतो, कशा करता हे सांगितलंय तुकोबारायांनी आधी करून सर्व संतांनी. कृतज्ञ आणि कृतज्ञ. बहुतेक लोक कृतज्ञ आपल्याला पाहायला मिळतात. जाऊ द्या म्हणले, काय त्याला ध्यानात ठेवायचे. गुरुपौर्णिमेला फक्त गुरुपौर्णिमा झाली की पुढच्या गुरुपौर्णिमेलाच कॉल. एका वाक्यात सांगितलं. बरोबर आहे ना? लई दिन आहेत बघा शासनाचे. आज कोणता दिन, उद्या कोणता दिन. दिन म्हणतात ना त्याला, डे. मला त्या दिवशीच फक्त मदर डे, उदाहरणार्थ, बस. मदर डे माहिती का? हां, त्याच दिवशी फक्त. मग दुसऱ्या दिवशी कुठं घालवायची का मम्मी, आई? त्या दिवशीच फक्त ते. तसं नाही काही देतायत. संतांच्या उपकारातून आजपर्यंत कोणाला उतराई होता आलं नाही. कसं? मी सांगतो ना तुम्हाला, कसं उतराई होता आलं नाही. उतराई होता आलं असतं श्री गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांचं आणि ज्ञानोबरायांचं चिंतन सांगतो. जर उपकारातून उतराई होता आलं असतं तर एवढ्या ओव्या श्री गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या वर्णनार्थ करण्याची वेळ आली नसती. याचं उत्तर मी तुम्हाला दुसरं एक देतो. उपकारातून उतराई होता आलं की उपकाराची भाषा राहत वा. कळलं तुम्हाला? उपकारातून उतराई होता आलं की उपकाराची भाषा राहत नाही. व्यवहारातल्या उपकारातून उतराई होता येतं. मी अजून तुम्हाला उदाहरण सांगतो बरं का. मुलाचं आईचे भांडणं झाले बरं का, म्हातारपणी. 70-80 वर्षाची म्हातारी असेल. आता ती जाऊ दे, ते भांडणाचं मला सगळं सांगायचं नाही. संवाद म्हणू त्याला आपण. आता झाकापाक करावी लागेल ना आपल्याला. कळलं का नाही? काय आई बोलू लागली, मुलगा बोलू लागला, सगळं. हो बरं का. आई म्हणली, मी तुला लहानाचं मोठं केलं, आंघोळ घातली, नाहू घातलं, दवाखान्यात नेलं, रात्रभर रडायचा, मी जागी राहिली, मी सगळं केलं. ते पोरगही आईला म्हणतं, आता तू थकली, मी सुद्धा तुला आंघोळ घालतो. तू माझे लहानपणी कपडे बदलले, मी सुद्धा हातपाय थकल्यानंतर तुझे हातपाय थकले, सगळं करतो. तू जे केलं ते सगळं करतो. आई म्हणली, बाळा, हो बरं का, जरा जड जाईल ऐकायला. आई म्हणेल, बाळा, मी तुला रक्त पाजलं, ते रक्त नाही दूध पाजलं, तेवढं तू करू शकतोस का? तो म्हणला, ते कसं शक्य आहे? मग हे कसं शक्य आहे? नाही ना. म्हणून काय द्यावे त्याशी वावे उतराई. मग काय करायचं? ठेविता पायी जीव थोडा. जीव म्हणजे जीव द्यायचा असा त्याचा अर्थ नाही. आपलं अंतःकरण, बरं का, आपलं मन
संतांच्या ठाई समर्पित करायचं. बरं हे तरी का? त्याचंही उत्तर लगेच देतो. सगळं देऊ शकते व्यक्ती, पैसा देऊ शकते, कपडे देऊ शकते, काय पण देऊ शकते, पण आपलं मन मात्र देऊ शकत नाही. नवरा बायकोला मन देईल का नाही सांगता येत नाही, बायको नवऱ्याला मन देईल का नाही सांगता येत नाही, भाऊ भावाला, हे सगळं तुम्ही समजून घ्या. मन देणं अवघड आहे. मी कितीतरी ओव्या सांगेल तुम्हाला, त्यापैकी तुमच्या पाठातली ओवी सांगतो. तू मन मीची करी, माझिया भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. तू एवढंच कर, भक्तिशास्त्रातला सिद्धांत आहे. तसं उपकारातून उतराई होता येत नाही, फक्त ठेवित हा पायी जीव थोडा. हे मन अंतकरण समर्पित करायचंय तरी होता येत नाही. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई. आणि पुढचं चिंतन सांगताना त्यांच्या सहज बोलण्यामध्ये उद्धार कसा आहे. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविते. हो, आपल्या सहज बोलण्याने भांडणेत. बरोबर आहे ना? तुम्ही जुने आहात, मी ओळखतो तुम्हाला. नाही असं नाही, पहिल्यापासून आहात म्हणून तो बोललो असं. दुसऱ्याला कशाला बोला. सहज, आपल्या सहज बोलण्याने आगे. हा, बरोबर आहे ना? आणि संतांच्या सहज बोलण्याने हित उपदेश. सहज बोलणे हित उपदेश. हो, किती सांगेन मी तुम्हाला. अरे जाऊ दे, दृष्टांत आहे बरं का, उद्गारवाचक मध्ये दृष्टांत आहे. अरे जाऊ दे, काय त्याच्यात पडलंय, कर अभ्यास. हे वैकुंठवासी जयराम महाराजाची वाक्य. मी मारक्या माणसाचं सांगतच नाही तुम्हाला. अरे जाऊ दे बाळ्या, माझं नाव. आता तुम्ही कसं घ्यायचं तसं घ्या. आता तुमची जशी योग्यता आहे तसं तुम्ही घेणार. उत्तरही दिलं तुम्हाला. अरे जाऊ दे बाळ्या, काय पडलंय त्याच्यात, कर ज्ञानेश्वरीचा अभ्यास, कर विचारसागर या ग्रंथाचा अभ्यास, कर माझ्याबरोबर भजन. ऐकलं, ऐकणं आपलं काम आहे ना. ह, काही चांगलं झालं का वाईट झालं? चांगलं झालं. आयुष्यभर पाहताय ना तुम्ही, आळंदीत आल्यापासून, भोजलिंग काकाचा उत्सव सुरू झाल्यापासून, काही वाईट झालं का? संत जे सांगतील ते सांगण्याप्रमाणे आपण चाललो तर कधीच पतन होणार नाही. आणि व्यवहारातली माणसं जे सांगतील ते जर आपण ऐकलं, एखादा अपवाद सोडून, तर माती झाल्याशिवाय. कारण व्यवहारामध्ये कोण कुणाला हिताचं सांगतच नाही. त्याचं उत्तर दिले मी नाही सांगत. प्रत्येकाचा सांगण्यापाठीमागे काही ना काही काय असतो, हेतू असतो. तसं संतांचं काही हेतू नाही ना, म्हणून हिताचा उपदेश. सहज बोलणे हित उपदेश. अजून तुम्हाला सांगतो, हिताचा उपदेश कोण करू शकतो? आमची तरुण मंडळी बसली तिकडे. हिताचा उपदेश कोण करू शकतो? ज्याचा स्वार्थ नाही. बस, ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये एवढं समजलं, बस झालं. अरे हिताचा उपदेश कोण करू शकतो? ज्याचा स्वार्थ नाही. तो संतांचा कोणताच स्वार्थ नाही, म्हणूनच ते फक्त हिताचा उपदेश करू शकतात. बाकी लोक व्यवहारामध्ये कोणी हिताचं सांगू शकत नाही. आणि यदा कदाचित जरी कोणी सांगितलं तरी त्याच्या पाठीमागे काही किंतु परंतु असतो. उत्तर देतो प्रमाणाने मी तुम्हाला. आपुली ममता नाही तेथे बुडत हे जन, न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. सहज बोलणे हित उपदेश. आलं लक्षात? कोणाचं ऐका नाही तर नका ऐकू, पण संतांचं ऐकल्याशिवाय राहू नका. कोणाचं ऐका नाही तर नका ऐकू, ज्ञानेश्वरीचं ऐकल्याशिवाय राहू नका. एवढंच सांगतो. आणि पुन्हा करोनी सायास शिकविती. सायास करून शिकवतात. कसं शिकवतात या संबंधीचं मी तुम्हाला प्रमाण देतो. अर्भकाचे साठी पण ते हाती धरली पाठी. हो, मग असे संत तुकोबराय सांगतात. त्यांचं किती प्रेम असतं. तुका म्हणे वत्स देणू याच्या चित्ती तैसे मज येती सांभाळ. तसं सांभाळतात. दृष्टांत दिलाय. कोणता दृष्टांत दिलाय? गाई वासराचा दृष्टांत दिलाय. आता सांगतो मी वेळेच्या पुढे जात नाही, काही काळजी करू नका. सगळे भजन मिळून बरोबर.
गाई वासराचा दृष्टांत दिलेला आहे, पण कोणत्या गाईचा हे सांगावं लागेल ना मला. अरे वा, गावरान जर्सी नाही बरं का. हां, ते जर्शा गायला काहीच कळत नाही. माझ्याकडे गाया होत्या, आता कोरोनात सगळं बंद करून टाकलं. त्या जर्शा गायचं पिल्लू कोणतं आहे ते जर्शा गायलाच कळत नाही. नाही खरं आहे. तुम्ही जा काष्टीच्या बाजारात, कोणचंही कोण एखादं मिळालं तर कोणतंही कुणाला लावतात आणि जा म्हणतात याच आहे, आणि ती दूध देते घरी आल्यावर, हे म्हणतं बरोबर आहे. अनुभवून सांगतो मी, ती गाई नाही. हां, तुम्ही सांगितलं, उत्तर दिलं. गावरान गाईचं जर वासरू मेलं यदा कदाचित काही कारणाने, तर त्या गाई पाळणाऱ्याने दुधाची अपेक्षा सोडून द्यायची. नीट ऐका. व्यवहारातलं कुटुंब व्यवस्थेतलं कोणतंच उदाहरण संतांनी दिलं नाही, गाई वासराचं दिलेलं आहे. मोठे दृष्टांत आहेत. परत आपण केव्हा तरी पुढच्या कीर्तनात होतच असतात इथं कायम, तेव्हा आपण पाहू. नाही दुसरं उदाहरण देता येत बरं. मी एक ओवी सांगतो माऊलींची या संबंधीची. वत्सावरुणी धेनूचे स्नेह राणा आलिया तरी न वचे. दृष्टांत दिलेला आहे पुढचा सिद्धांत सांगण्याकरता. तो सिद्धांत वेगळा आहे, पण दृष्टांत लक्षात घ्या. वत्सावरुणी धेनूचे, धेनू म्हणजे काय? स्नेह राणा आलिया तरी न वचे. रानात जरी गायी गेल्या तरी तिचं लक्ष कुठं असतं? वासरापाशी. जळत्या गोठ्यात अडकलेलं वासरू काढण्याकरता त्या देवाच्या आईप्रमाणे विचार नाही करत. तुमचं काहीच सांगत नाही मी, सांगितलं ना चिंतन. यशोदेने विचार केला उडी टाकू का नको, पण गायी विचार करीत नाही. आग लागलेल्या गोठ्यात सुद्धा दाव्याने बांधलेली जरी गाय असली तरी दाव तोडून त्या वासराला स्वतः जळल, पण त्या वासराला बाहेर काढल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे वत्स देणूच्या चित्ती तैसे मज येती सांभाळीत. पुन्हा हे सर्वनाम आलेले. मज म्हणजे मला सांभाळत आलेले संत. ते संत म्हणजे कोणते संत? तर विश्वसंत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत ज्ञानोबराय आणि ज्ञानोबरायांना सांभाळणारे संत श्री संत भोजलिंग काका. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, 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 कुमार